सुनील आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि प्रितेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी प्रितेश पवार आहेत. कौशिकजी पोस्टरे जोडले जात आहेत आमच्यासोबत स्कोरिंगसाठी. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल फटका मात्र चांगल्या पद्धतीने खेळला, गॅपमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आला, फिल्डिंग चांगली केलं, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती आपण धावा जर पाहिलं तर 1 रन पहिल्या बॉलवरती मात्र घेत असताना पाहायला मिळतात सुनील बांद्रे. गणेश कोण गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला अडखळ या गावातून मात्र बिलॉंग करणारे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अतुल महाडिक यांना मैदानावरती आपण पाहू शकतायत. एक दर्जेदार खेळाडू तेही आहेत. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक वेगानं पाठलाग करतात बॉलचा. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 3 धावा. पहिल्या 2 बॉलवरती चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिला तर कट करण्याचा प्रयत्न, जोपर्यंत बागपुटला गेलं कट केलं, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 4. 3 बॉल मात्र फेकून झाल्यात. हो, फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय, चेंडू मात्र हवेमध्ये. महत्वाची विकेट मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि सुनील बांद्रे यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. आउट. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर संचित वैराग दाखल होत असताना पाहायला मिळतात. अमोल वैराग यांचे बंधू म्हणून आपण पाहिलं तर पाहिलं जातात आणि आज मैदानाच्या मध्ये संचित वैराग कशा प्रकारे कामगिरी करतायत. गुडेगर हा त्यांचा मूलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गुडेगरच्या संघातून बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळलाय, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड रनचा प्रयत्न केला जातो. दुसरी रन डेंजर झोन कडे, परंतु अतुलची रनिंग बिटवीन विकेट चांगली आहेत. तिसऱ्या पंचांकडे मात्र आता डिसिजन आलाय. तिसरे पंच पाहतायत. या संपास नो साठी पण पाहिलं जाईल आणि रनआउट साठी पण पाहिलं जाईल, त्यामुळे तिसरे पंच बिझी होणार आहेत. चेक केल्या जात आहेत, कारण 2 डिसिजन आहेत. एक तर नो बॉल्स आहेत, दुसरं रनआउट्स आहेत. त्यामुळे 2 गोष्टी पाहिल्या जात आहेत. ज्यावेळी तो बॉल हाताळला त्यावेळी जवळपास नो बॉल आहे की नाही ते पाहण्याचा प्रयत्न पंच राहील सर करतायत. आणि ज्यावेळी धावत होते त्यावेळी बरोबर क्रीजमध्ये पोचल्यात का अतुल, त्याही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय.
नो बॉल आहे आणि रनआउट, बॅटर आउट. रन स्कोर कार्ड वरती जर आपण पहिला तर जाऊन पोहोचतात त्या 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. एक्सपिरियन्स कॅम्पिनर म्हणून प्रितेशजी चांगली कामगिरी करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला तर दाखल होत असताना पाहायला मिळतात अजय शिगवन, मॅन फ्रॉम गुढेगर. ओ द विकेट, लोवर फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, पाठीमागे विकेट कीपर होते परंतु ओ फ्री हिटचा बॉल आहे. त्याच्यावरती काय गोष्टी घडल्या होत्या त्याही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहिलं तर धावचूच्या स्वरूपानं रनआउटच्या माध्यमातून मात्र बॅटरला मैदान सोडावं लागलं आहे. हो फटका पुन्हा गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने बॉलवरती येत आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. हे षटक पहा कशा प्रकारे राहिले आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल, त्याच्यानंतर एक सिंगल, विकेट, नो बॉल, त्याच्यावरती आपण पाहिलं तर विकेट आली होती, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रनआउट आलात आणि शेवटच्या बॉलवरती 3 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 9 आफ्टर फर्स्ट ओव्हर, रन 9 रन. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांची मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2025 आपण सर्वजण पाहतायत. पर्व 7व सीझन 7 आपण सध्या पाहू शकतायत. आणि विनायक कावनकर यांच्या हातामध्ये केक आहे. याचा अर्थ त्यांचे सुपुत्र, मला वाटतं की शौर्याचाच बर्थडे आहे. शौर्य विनायक कावनकर, आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि फुल ड्रेस कोड मध्ये आलेले आहेत. आमचे प्रोफेशनल कॅमेरामॅन मिस्टर रोहित चौधरी यांचे आगमन होतं. रोहित, आपलंही स्वागत. ओ फटकावेमध्ये खेळलाय. झेलची संधी, झेल आणखीन एक विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये गमवावी लागल्या आहेत. मागच्या सत्रामध्ये GI11 साठी असंच काहीतरी घडतायत. रन तर येत आहेत परंतु विकेट देखील ते गमावत आहेत. कॅल्क्युलेट क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं होतं, पण कॅल्क्युलेट करण्याच्या प्रयत्नामध्ये कदापि फसलाय तो टीम GI11 चा संघ. रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट ह्या मात्र गमावल्या गेल्यात. ओ द विकेट पुण्याचा गोलंदाज तयार आहेत.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अपील होत असताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. 2 बॉलचा आतापर्यंत केस संपलायत. मिस्टर श्याम मैदानाच्या आतमध्ये मंडळाच्या आपण पाहिलं तर उपाध्यक्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर विरळ जे नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळालं. विरळ शिगवन श्री गणेश मंदिर आंबवणे गाव या गावातून बिलॉंग करणाऱ्यापैकी आपण पाहिलं तर हा खेळाडू आहे. आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर श्यामचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर बागफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. फिल्डिंग चांगली करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 वाढत असताना पाहायला मिळेल. 10 धावा. श्याम शिगवन मॅन फ्रॉम लोकरवन. फटका कळलाय चांगल्या पद्धतीनं, परंतु खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. मागच्या काही कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या काही बॉल्समध्ये आपण पाहिलं तर रन कमी येत आहेत. विकेट जास्तीत जास्त गमावल्या जातात. त्याचं कारण आहे सुरुवातीला गमावलेल्या विकेट. अतुलची विकेट असू द्या, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुनील यांची सुरुवातीची विकेट असू द्यात, किंवा मग त्याच्यानंतर अजय यांचं बाद होणं, अजिंक्य याचं बाद होणं. तो दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही वाढताना पाहायला मिळाल्यात. एका बाजूला संचित तर आहेतच, परंतु संचितला चांगला खेळ मैदानावरती दाखवावा लागेल. रन करावा लागतील. विरलचा फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे येताना पाहायला मिळतोय. झेलची संधी, झेल घेतलाय. श्यामचं सेलिब्रेशन. विरल मैदानाच्या बाहेर. आणखीन एका विकेटचं पतन. आउट. प्रतीक पोस्टुरे मॅन फ्रॉम भट्टीवाडी. लोवर फुलटस बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. डीप मधून वेगाने पुढे येत आहेत. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. श्यामनं इम्पॅक्ट टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 12. पहिल्या 12 बॉलमध्ये बरोबर 12 धावा ह्या बनताना पाहायला मिळतात. आमचे गोट्या अंपायर निलेजी धामण्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. आपलं स्वागत. 12 बॉल 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल मैदानावरती अजूनही येणं शेष आहेत. पाहूया शेवटच्या 6 बॉलमध्ये काय घडणार. सध्या आमचं कॉमेंट्री बॉक्स जर पाहिलं तर तिथे सुधीरजी करावडे, प्रशांतजी पोस्टरे, सायमन सर्व जेवणाचा आस्वाद घेतात. भिकुमामा मालप, शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. आशुतोष मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात गोलंदाजीवरती. आशुतोष मोहिते मॅन फ्रॉम वेसवी. आशुतोषचा पहिलाच बॉल मिस केलाय. रन घ्यायचा आहे, स्ट्राईक वरती जायचं आहे आणि तिथून आता मात्र ही विकेट गमवावी लागेल. विकेट सॅक्रिफाय करावं लागेल, कारण स्ट्राईक हवे ती संचित यांना, आणि संचित स्ट्राईक वरती जात असताना आणखीन एक रन आउट. अंपायर थर्ड अंपायर पंच, चला या तिसरे पंच.
हा संचित सेफ आहेत, प्रतीक आउट. थोडं वेळ कमी आपण वाया घालवण्याचा प्रयत्न करू, कारण एकूण 14 मॅच आहेत. हा अजून जवळपास 7-8 मॅच बाकी आहेत आणि वेळ पाहता आपण डेला सर्व मॅचेस संपवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून 6च्या अगोदर संपवण्याचा आपला प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे. त्यामुळे कमी वेळ घालवा, त्यामुळे त्याही गोष्टी असणार आहेत. हो फटका चांगला खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, परंतु आता संचितला देखील परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एक विकेट गमवावी लागल्यात. संचित बॅक टू दी डगआउट, गॉन. स्ट्राईक इनवरती आता आदित्य पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती फक्त रोखली गेल्यात 12 वरती 12 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावण्यात आल्यात. बॉलचा आतापर्यंत विचार केला तर षटकातील बॉल फेकून झाल्यात, ते मात्र 2.2 चेंडूचा खेळ संपलायत. किमान 25च्या जवळपास धावसंख्या जाणं गरजेचं होतं. 25च्या तुम्हाला अधिकतेनं पुढे जायचं होतं, परंतु त्याच वेळी आपण पाहिलं तर कुठेतरी थोडेसे डावपेच चुकले, प्लॅनिंग चुकली. महत्वाचे खेळाडू सुनील मात्र थोडेसे फ्लॉप झाले, अतुल बाद झालेत. या गोष्टी कुठेतरी महत्वाच्या राहिल्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकेट्स येत असताना पाहायला मिळतात. रेग्युलरली विकेट जे आहेत त्या विकेट मात्र गमावल्या जात आहेत. फलंदाज मात्र येत आहेत, मैदानाच्या बाहेर जात आहेत. नवीन बॅटरला मात्र मैदानाच्या आतमध्ये यावं लागत आहेत. त्याचं कारण चांगली गोलंदाजी, सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय की काय असं वाटू लागलंय. धावसंख्या 12. आणि ही एक गोष्ट पाहिली तर 15 बॉलमध्ये तुम्ही 8 विकेट गमावल्यात. 12 धावा करत असताना 8 विकेट गमावल्यात, म्हणजे 15 बॉल मधले तुम्ही जवळपास 8 बॉल सोडून दिले तर बाकीच्या जवळपास 7 बॉल वरती रन आल्यात. 7 बॉल मध्ये जवळजवळ 12 रन तुम्ही बनवलेले आहेत. बाकी 8 बॉल वरती तुमच्या रनच नाही आल्यात. परंतु शेवट गोड होईल का हेही पाहणं गरजेचं आहे. प्रवीणजी पाटील आमच्या बाजूला बसलेले असताना 3 बॉलचा खेळ बाकी आहेत, पाहूया काय होणार. हो फटका खेळलाय, ज्या फटक्याची गरज होती, डिमांड होती, आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दर्जेदार खणखणीत सिक्सर. थी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. जग जिंकायचं असेल तर विश्वजितला चांगली कामगिरी करायची आहे, आणि नारंगीच्या मैदानावरती मंडणगड प्रीमियर लीग मध्ये GI11ला जिंकायचं असेल तरी देखील विश्वजितलाच कामगिरी करायची आहे. विश्वजितच्या नावामध्ये जीत आहेत. आता विश्वजितला काय करायचं आहे तर एक पाऊल पुढे टाकायचं आहे. एक पाऊल त्याने पुढे टाकलाय, षटकार ठोकलाय. जे पाठीमागच्या 7 बॅट्समॅनला कदापि जमलं नाही ते आता मैदानाच्या आतमध्ये करतोय विश्वजित. क्रिकेटमध्ये तुमचा नंबर मायने नाही ठेवत, तुम्ही कितव्या नंबरवरती बॅटिंगसाठी आला ते महत्वाचं नाही. बॅटिंग वरती तुम्ही येऊन काय करणार, कशा प्रकारे परफॉर्मन्स देणार हे खूप इम्पॉर्टंट आहे. फटका विश्वजित पुण्याचा चांगला खेळला, एक धाव त्या ठिकाणी घेतला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. स्ट्राईक हवी आहेत विश्वजितला. विश्वजित स्ट्राईकच्या जवळपास गेलाय. धावा धाव फलकावरती 19. इथून जर एखादा मोठा फटका आला, जर षटकार आला तर 25, चौकार आला तर 23, डबल आली तर 21 आणि सिंगल आली तर 20 किंवा डॉट 19 पर्यंत थांबणार. पण जवळपास बॉल टू बॉलच्या जवळपास धावसंख्या तर गेलेली आहेत, म्हणजे जी धावसंख्या पुढे 12च्या पुढे जातच नव्हती ती 12च्या पुढे जाण्याचा प्रयत्न विश्वजितने केलाय. आता शेवट कोणासाठी गोड होणार. यापूर्वी तर गोड झालाय तो खास करून TM बॉईजसाठी. TMनं मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केल्या, पण नारंगीचं मैदान म्हटलं म्हणून मी सकाळीच म्हटलं की थोडी ग्रास आहेत, हिरवळ ग्रास. जर मैदानावरती पाहिलं तर काही बॉल थोडेसे थांबून येत आहेत, काही बॉलवरती तुम्ही वॉट अँड वेजचा प्रयत्न करतात परंतु तिथे फसले जात आहेत. आणि मागच्या काही मॅचेसमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती अनुभवायला मिळाल्यात. शेवटचा बॉल विश्वजित कशा प्रकारे फेस करेल की आशुतोष त्याला थांबवेल, महत्वाचं असणार आहे. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल देखील फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी श्यामनं घेतलाय कॅच शेवटच्या बॉल वरती. शेवट तर गोड नाही करता आला आणि ऑल आउट होणारा पहिला संघ आहे तो GI11 जो ऑल आउट होताना पाहायला मिळालाय 20-19 वरती आणि 20 धावांचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलं आहे. परंतु छोटं लक्ष नाहीत. क्रिकेटमध्ये नेहमी जसं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये छोटं जे टार्गेट असतं ना ते नेहमी बॅटल होतं. आता या छोट्या टार्गेटमध्ये बॅटल पाहायला मिळेल का? हे टार्गेटचं जे आव्हान आहे ते कम्प्लीट होईल का की त्याला थांबवण्याचा प्रयत्न होईल तेही पाहण्यासारखं असणार आहे. जशी गोलंदाजी मैदानावरती TM न केलीत कदापि तसा प्रयत्न जियानं केला ना तरी ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात. डीजे राजकडे जाऊयात, ऐकूयात एक संगीत आणि येऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर. भिडणार विरोधी गेम चेंजर नवीन तारे इथे चमकणार, नवीन तारे इथे चमकणार, नवीन तारे इथे चमकणार. संघर्षाच्या मातीत या डोंगर रचणार धावांचा, Thank you. संघर्षाच्या मातीत या. माही तनिष्का आणि गौरेश आरव 11 टॉस टाइम. माही तनिष्का फायटर्स आणि गौरेश आरव 11. हा मध्ये घ्या, मध्ये घ्या, मध्ये घ्या, मध्ये घ्या. हा अजून पुढे जा. शौर्य विनायक कावणकर यांचा आज वाढदिवस आहे. टॉस होतोय, नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि हा टॉस जिंकलाय गौरेश आरव 11. रोहन काय काय डिसिजन? बॉलिंग थांबा, गाणं येईल. ही आपली सर्व युवा क्रीडा कमिटी आहेत, त्यांचे सर्व मेंबर्स आहेत आणि आज आपल्याच मित्राचा मुलगा अर्थातच शौर्य यांचा वाढदिवस आहे. हा शौर्य विनायक कावणकर आपणास वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सेलिब्रेशनसाठी करण्यात आहे. हे खऱ्या अर्थानं आपलं प्रत्येकाचं प्रेम असतं, कारण आपल्याच मित्राचा असलेला मुलगा शौर्य आणि त्यांचा वाढदिवस. ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला युवा क्रीडा कमिटीमध्ये पाहायला मिळतील. युवा क्रीडा कमिटीचे आपण पाहिलं तर अध्यक्ष अमोलजी वैराग साहेब, सुधीरजी करावडे साहेब आणि बॅट भेट दिली जात आहेत. पुढचा क्रिकेटर विनायक कावणकर यांचे सुपुत्र शौर्य यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. शौर्य पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. संपूर्ण टीम युवा क्रीडा कमिटीची त्या ठिकाणी पोहोचली, त्यांच्या माध्यमातून केक कटिंग सेलिब्रेशन करण्यात आलं. चला मॅच कडे जाऊयात. टार्गेट अंपास तयार आहेत. प्रतीक स्ट्राइक वरती, प्रतीक गोलंदाजी मार्क वरती विश्वजित. टार्गेट 20-20. पहिलाच बॉल फटका खेळलाय खूप सुंदर. पूल करत असताना पूल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. युगत मांडली, युगत मांडली. थँक्यू. काय सुरुवात मैदानाच्या मध्ये प्रतीक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रतीक ठोंबरे मॅन फ्रॉम माप्रल तरी बंदरवाडीच्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची आपण वर्णी पाहिलेली आहेत. दुसरा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंच मात्र दर्शवत आहेत. एक्स्ट्रा वाईट बॉल त्या ठिकाणी मात्र कळवला जातो. धावसंख्या धाव फलकावरती 7. अजून 13 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. TM बॉईज एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर GI11 ओव्हर द विकेट. समोर फटका खेळलाय, लॉंग ऑफला खेळाडू आलाय, त्याच्या हातामध्ये झेल.
पहिला धक्का लागतोय टीमला, मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मिस्टर प्रतीक ठोंबरे बॅक टू दी पवेलियन. गॉन. स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबान राजन, ओहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र. शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती 7-13 धावींची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या वरती आपण यावं. ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ओम फनसे मॅन फ्रॉम टाकवली. ओम फणसे मॅन फ्रॉम टाकवली. जबाबदारी ओम यांच्यावरती देखील असणार आहेत. परंतु टार्गेट जर आपण पाहिलं तर 20 धाब्यांची सुरुवात षटकारानं झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर एक वाईड आला. धावसंख्या एकूण 7 2 बॉल मध्ये. फटका चांगला खेळलाय. समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती समाधान व्यक्त. धावसंख्या धावफलकावरती 8 3 बॉल आतापर्यंत मात्र फेकून झाल्यात. 8 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 12 धावींची गरज असणार आहे. स्ट्राईक एनवरती आता मात्र येत असताना पाहायला मिळतात मिस्टर रोहित. ओध विकेटने हलक्यात सॉफ्ट हँडने चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलात. माहित आहे रोहितला या श्रेणी फक्त सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेशन करायची, दुसऱ्या बाजूला जायचं, उभं राहायचं, ह्या गोष्टी मात्र प्रॉपर तो जाणत असताना पाहायला मिळतोय. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 9 धावा. पुन्हा ओम स्ट्राईक एनवरती येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विश्वजित. ओद विकेट. हो फटका चांगला खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक त्याच्याकडे कुठलीही संधी नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये चौकामध्ये. DJ Petrov in the mix. थँक्यू डीजे. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर ओमच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. टाकवलीचा असलेला हा खेळाडू दाखवतो सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक त्यापेक्षाही सुंदर खेळलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल त्या ठिकाणी मात्र जातोय, पाठला केला जातोय. जोपर्यंत बॉलला कव्हर केलं जाईल तोपर्यंत बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमच्या बॅटमधून दुसरा चौकार. 4. थँक्यू. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 17-17. 3 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा मॅच आपल्या भेटीला येतो. एका बाजूला आपण पाहिलं तर माही तनिष्का फायटर्स त्यांच्या अगेन्स्ट गौरेश आरव 11. हलक्यात सेफ हँड पुण्याच्या चेंडूला मात्र खेळून काढलाय. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 18. मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. बॉलर कोण? लहान मुलं जी खेळतात त्यांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये आपण येऊ नये प्लीज. लहान मुलं. ओ द विकेट. ओ व्हॉट अ शॉट. स्टायलिश फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये खेळलाय आणि त्या ठिकाणी मात्र विकेट येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. आउट. आझाद केलं तुला पाखरा, आझाद केलं तुला.
थँक्यू. दोन धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 धावा झालेल्या आहेत. फटका खेळलाय पुण्यात आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येतात पुढे बॉलवरती, जोपर्यंत बॉल फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावा फलकावरती 19, एका धावेची गरज. हो वडा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. अजूनही एका धावेसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहेत. एक धाव करायचे आहेत. अतुल महाडिक यांना पण मैदानावरती पाहतात गोलंदाजीवरती. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच वाईट घोषित करतात. हा सामना या ठिकाणी फिनिश झालाय. मॅचला जिंकलाय. सामना जिंकत असताना पाहायला मिळतात टीएम बॉईज. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीएम बॉईज. हार्ड लक GI11. हा सामना मात्र त्यांना गमवावा लागलाय आणि सलग 2 सामने मात्र गमावल्या टीम GI11 एक सामना टीएम बॉईज गमावला, एक सामना त्यांनी जिंकला. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. पुढील मॅचला सुरुवात होईल. पुढची मॅच होतो मैदानाच्या आतमध्ये माही तनिष्का फायटर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल गौरेश RF11. या 2 बलाढ्य संघादरम्यान पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा मॅच रंगणार आहेत, त्यामुळे चर्चा त्या मॅचची होईल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल होईल. आवाज ऐकायला येईल तुम्हाला भरतजी मोरे सरांचा. आपण वैभवजी अब्गुल यांचा आवाज आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय